एकेकाळी तत्त्व, विश्वास यावर चालणाऱ्या भाजपची काय अवस्था झाली बघा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आमच्या भंडाऱ्यातील सगळ्यांचे व्हॉट्सअप सर्वेलन्सवर लावलेले आहेत. मला तो धक्का बसला नाही. म्हणजे हे आरोप भाजपवर फार पहिल्यापासून लोक करत आहेत. स्वतः भाजपचे लोक त्याला दुजोरा देत आहेत. माझा पहिला प्रश्न असा आहे बावनकुळे साहेबांना की हे व्हॉट्सअपवर सर्वेलन्स लावणं म्हणजे काय? अशी कोणती यंत्रणा आहे का तुमच्या कार्यकर्त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही सॉफ्टवेअर टाकलं आहे का कोणाला आंतरराष्ट्रीय कॉन्टॅक्ट दिलं आहे आणि तुम्ही व्हॉट्सअपची परवानगी घेतली का? आणि हे सर्वेलन्समधून जो डेटा तयार होतो म्हणजे कार्यकर्ते कोणाशी बोलत आहेत, बंडखोरी करत आहेत, कुठे फुटत आहेत. कारण भाजपने आपले कार्यकर्ते वाढवले मिस कॉल देऊन. आता तुम्ही ते व्हॉट्सअपचे सर्वेलन्स करून ते कार्यकर्ते टिकवत आहे. म्हणजे हा गंभीर गुन्हा आहे ना. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या परवानगी घेतल्या का? बरं तुम्ही फक्त कार्यकर्ते बरं पूर्वी फोन टॅपिंग झालेलं आहे रश्मी शुक्लांच्या वेळेस. आता व्हॉट्सअपवर आला विषय. मग व्हॉट्सअप सर्वेलन्सवर तुम्ही परवानगी घेतली का व्हॉट्सअपची? हां, तुम्हाला हा अधिकार दिला कोणी? आणि मला बदनाम करून माझ्या अंगी जाऊन मला मारहाण करणं वगैरे हे सगळं डोक्यातून काढून टाका. त्याचा काही उपयोग झालेला नाही आहे. मला मुंडे साहेबांपासून पवारांनी सगळ्यांनी मारायचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र शासनाने मला मारायचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी झाला आहे. सगळं होऊन गेलं आहे. आता तुमच्या हातून मृत्यूविधी येईल मला माहीत नाही. मला कोण मारणार आहे तो. कळलं का? मला फक्त तुम्ही एवढं सांगा की हे फार डेंजरस आहे, धोकादायक आहे. एकीकडे AIचं संकट आलं आहे देशावर आणि दुसरीकडे तुम्ही व्हॉट्सअपचं सर्वेलन्सवर टाकलेलं आहे. कुठला सर्वेलन्स? अशी कोणती यंत्रणा आहे का? शासनाची आहे का? गृह खात्याच्या आत चाललं आहे का? काही सॉफ्टवेअर तुम्ही टाकलं आहे का आतमध्ये लोकांच्या फोनमध्ये? ह्याच्यातून डेटा कसा गोळा होतो? या सगळ्यांची उत्तरं दिली पाहिजेत तुम्ही. कारण हे फार भयानक आहे बावनकुळे साहेब. उद्या तुमच्यावर पण सर्वेलन्स होईल आणि होत असेल आंतरराष्ट्रीय संस्थांकडून. मग तुम्ही काय करणार? फार मोठं सायबर वॉर होणार आहे, चालू आहे. उद्या चायनीज लोक तुमचे फोन हॅक करतील. तुम्ही काय कराल मग? ही फार भयानक मानसिकता आहे. उत्तरं द्या बावनकुळे साहेब, उत्तरं द्या.